कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझी हिम्मतच कशी झाली रे उरलेले पैसे मागण्याची? आपल्यामध्ये काय डील झालं होतं? काय डील झालं होतं की तो आकाश ठाकूर मेला पाहिजे? जिवंत आहे तो अजून। मॅडम त्याचं काय नाही, 2 दिवसात मरेल तो। आपल्या माणसापासून कोण वाचत नाही। हो? हेच तोंडवर करून सांगितलं होतंस मला, मग काय झालं? तरी तुला हजारदा सांगितलं होतं मी, स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की त्या आकाश ठाकूरच्या डोक्यात गोळी घाल म्हणून सांगितलं होतं की नाही? मॅडम अंधार होता तिकडे। वाह, ऐका ना, ते पेमेंट कंप्लीट करून टाका ना तुम्ही। यू बेटर नॉट आस्क फॉर मनी। जोपर्यंत तो आकाश ठाकूर मरत नाही ना, एक छदा मिळणार नाहीये तुला। भाई लक्की आलाय। लकी? डोंट वरी मॅडम, आपला फ्रेंड आहे। व्हॉट? बोलू नकोस अजिबात, कळलं? क्या भाई, कैसे याद किया? टाइमपास नकोय रे। मी ऐकलं लय मोठा झालाय तू। आपल्या लाईन मधल्या सगळ्यांबद्दल सगळ्या आतल्या खबरी असतात तुला। माहिती नसेल तरी तुझ्यासाठी सगळी माहिती काढून दे। बोल तर। आकाश ठाकूर नावाच्या माणसावर आत्ताच हल्ला झाला होता, त्याबद्दलची सगळी माहिती पाहिजे मला। त्याची सुपारी कोणी दिली, ती कोणी घेतली, ही सगळी माहिती। गोळ्या झाडल्या गेल्या, त्यानंतर काय झालं हे कळेपर्यंत ना ती व्यक्तीच पळून गेली। कोणी दिसेनासच झालं। कोणी केलं, का केलं, काही सांगता येत नाही। वसू का त्यात सांगण्यासारखं काय? हे 100% शार्दूलचंच काम आहे। मलाही असंच वाटतं वसू, नाहीतरी त्यांनी धमकी दिलीच होती ना आकाशला संपवायची। त्याला वाटलं असेल ना, एकदा आकाशरावांना संपवलं की आपल्याला बनीचा ताबा सहज घेता येईल म्हणून। माझी तर आता खात्रीच पटत चालली, ठाकूरांच्या घरात पुन्हा शिरण्यासाठी शार्दूल कुठल्याही थराला जाऊ शकतो। होय, बरोबर बोलते तू। पण आई, काय माहिती, मला अजूनही असं वाटतं की काहीतरी गडबड। म्हणजे म्हणजे तुला आठवतंय का, जेव्हा बनी किडनॅप झाला होता हे कळलं तर त्यालाही धक्काच बसला होता। काही नाही ग वसू, ही सगळी त्याची नाटकं होती, बाकी काही नाही। हं? वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय वसू, की आपल्या समोर एवढा मोठा गुन्हा घडल्यावर सुद्धा आपण पोलिसांसमोर काही सिद्ध करू शकणार नाही आहोत। तुम्हाला पोलिसांकडून फोन आलेला का? नाही, पण शहर सोडून जायचं नाही अशी ताकीद दिली आहे मला। राहून राहून भीती वाटते का? पोलीस कधी येतील आणि आम्हाला अटक करतील? नाही नाही, असं काही नाही होणार। आता आकाशराव लवकरच शुद्धीवर येते। ते शुद्धीवर आले ना की तेच पोलिसांना सांगतील की या हल्ल्यात तुमचा काही हातच नाहीये। आणि समजा त्यांनी आमच्यावरच संशय घेतला तर? मला नाही वाटत बाबा असं काही होईल। ते खूप चांगले आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे ते तुमचा खूप आदर करतात। हो असू, पण हे सगळं खोटं उघड होण्याआधीची गोष्ट आहे। आणि बाबा ते जाऊ दे ग, अशी ना आशा हळूहळू संपत चालली। आता समजा अटक झाली ना तर ते आपली कर्माची फळ आहेत असं समजायचं, बाकी काही नाही। अजिबात नाही। मला असं वाटतं का की मी तुम्हाला अटक होऊ दे? कधीच नाही। फक्त तो गोळ्यात झाडणारा माणूस सापडला पाहिजे, तो बघ सगळं सोपं होईल। अरे बोल ना काहीतरी, काय लग्न आहे तुझं? जेवायच्या लाईनीत थांबलोय मी। बोल ना पटकन बाबा, जमणार आहे की नाही जमणार आहे? आणि पैशांची काळजी करू नकोस, मागशील ती किंमत देईन मी, पण काम लगेच झालं पाहिजे। होऊन जाईल भाई, तसं पण आपल्यापासून काही लपत नाही। खबर काढतो आणि सांगतो लवकरात लवकर। माझ्याकडे वेळ नाहीये। हो भाई।
बघितलं मॅडम, आज सकाळी कोणाचं चांगलं तोंड बघितलं माहित नाही. तुमच्या समोर तो चांगली ऑफर देऊन गेलाय. तर आता सांगा, तुम्ही माझं पेमेंट करताय की त्याला? ए ये कडक. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण तोंड उघडणार नाही. यू बेटर नॉट से एनी वर्ड. तसं मॅडम, परत एकदा ट्राय करू का? आता तो वाचणार नाही. गरज नाहीये. ओके. आता जे काही करायचंय ना ते मीच करीन. माझं प्याद वापर. बाबा पाणी. थकला असाल ना. मी चहा आणते करून. नको. बाबा ते अखिल भाऊजी आणि भास्कर भाऊजी नाही का जाऊ शकत तुमच्याऐवजी हॉस्पिटलला? आधीच तुमची तब्येत बरी नाही आणि त्यात एवढी धावपळ. तू नको चिंता करूस त्याची. तुझं तू बघ. बाबा आकाशराव कसं आहे? प्लीज मला सांगा ना. पहिली गोष्ट म्हणजे मला बाबा म्हणू नकोस. मी नाहीये तुझा बाबा. दुसरी गोष्ट म्हणजे माझा मुलगा अजूनही श्वास घेतोय. बरा पण होणार आहे तो. वाईट वाटलं असेल ना ऐकून? असं नका बोलू बाबा. मग कसं बोलू? कसं बोलू? माझ्या सख्ख्या मुलीप्रमाणे माया लावली होती. मुलीसारखं प्रेम केलं होतं. खूप विश्वास होता तुझ्यावर आणि तू काय केलंस? फसवलंस आम्हाला. तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था आज. मी चुकले बाबा. मी खोटं बोलले. मी खरंच खूप मोठी चूक केली. मला माफ करा. पण एकदा माझी बाजू पण समजून घ्या ना प्लीज. तू नाही, हे चुकलो मी. एरवी नाही माझ्याकडून चूक होत तशी कुणाला ओळखण्यात. तुझ्या बाबतीत चूक झाली माझी. हे बघ, जेवढे दिवस तू या घरात आहेस तेवढे दिवस शांतपणे घालव. आमच्याशी काही बोलू नकोस, काही विचारू नकोस, आम्हाला कुठलाही त्रास देऊ नकोस. एकदा का आकाश आला की मग त्याच्याशी बोल आणि इथून निघून जा. म्हणजे तुझा आमचा संबंध संपला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.